पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय आकाश कोहली यांना विनंती करेल की आकाश कोहली आणि लल्ला भास्कर यांना देखील आमची विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील पारितोषिक दिलं जाईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर इन दिस टूर्नामेंट प्रथमेश पाटील ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर. सो प्लीज प्रथमेश पाटील SS वॉरियर्स संघाचा खेळाडू प्रथमेश पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पण खेळाडूंना विनंती आपण थोडं जवळ या, समोर या प्लीज. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्राइज सेरेमनी आपण पाहतोय. बेस्ट फिल्डर इन दिस टूर्नामेंट SS वॉरियर्स संघाचा प्रथमेश पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर. खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ट ब्रेकिंग मॅच होती. तदनंतर पुढील पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करेल लल्ला भास्कर यांना की आपण यावं आणि अलंकार साकोस्कर. तदनंतर मी अलंकार साकोस्कर यांना विनंती करतो आपण यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील पारितोषिक दिलं जाईल. बेस्ट बॉलर इन दिस टूर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज मॅन फ्रॉम रामे ओमकार की जय जयकार. ओमकार पाटील उत्कृष्ट गोलंदाज. अनिकेत 11 पेन कोलीवाडा आयोजित पेन तालुका प्रीमियर लीग मधला सर्वाधिक विकेट घेणारा हा गोलंदाज बेस्ट बॉलर इन दिस टूर्नामेंट ओमकार पाटील. 12 विकेट्स खरं तर त्याच्या नावावर आहेत. आकर्षक चषक आणि ब्रँडेड शूज या ठिकाणी दिले जातील ओमकार पाटील साठी. ओमकार पराग 11 गोबिरले संघ चॅम्पियन बेस्ट बॉलरचं तुला पारितोषिक मिळालंय, काय म्हणशील? खूप गेल्या वर्षी पलुकल्या वर्षी मला बेस्ट बॉलरच भेटलेला. यावर्षी मी ट्राय केलं सिरीज साठी पण नाही सक्सेस झाला. खरं तर पुढच्या वर्षासाठी तुला शुभेच्छा देऊया. खूप क्रिकेट बाकी आहे. ओमकारला आपण पाहिलं. तदनंतर सन्माननीय प्रल्हादजी शिवकर साहेब नाहीयेत, त्या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर साहेबांना मी विनंती करेल साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पुढील पारितोषिक देऊया. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन इन दिस टूर्नामेंट कालश्री गावचा साई पाटील बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेतील ही ट्रॉफी आणि ब्रँडेड शूज या ठिकाणी दिले जातील साई पाटील. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. उत्कृष्ट फलंदाज साई बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड मिळालाय आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील? खरं तर फर्स्ट टाइम मी PPL खेळतोय पेन लीग. खूप मजा वाटली. ग्राउंड खूप छान आहे. आम्ही 2-3 टुर्नामेंट खेळलोय पण खूप मजा वाटली. टीम स्पिरिट पण खूप होता. ओनरचा सपोर्ट होता. बिग सपोर्ट होता ओनरचा. खूप मजा वाटली आणि एन्जॉय करून खेळलो आम्ही. खरं तर तुझ्या संघामध्ये फार गुणवान खेळाडू होते. चॅम्पियन होण्यापासून काही मॅचेस तू दूर राहिलास, मिस केलंस का? खरं चॅम्पियनसाठी आम्ही मिस केलं. चॅम्पियन राहायला पाहिजे होतं. खूप गुणवान प्लेयर आहेत आमच्या टीममध्ये होते पण कधी कधी बॅड लक पण असतात. कधी कधी प्लेयरचं बॅड लक असतात तर त्याच्यामुळे कोणाची टीम बॅट लागली नाही, बॉल लागले नाही हे होऊ शकतो. पण आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि ट्रॉफी तर आली. खूप येस थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर साईला आपण देऊया. तदनंतर चतुर्थ क्रमांक हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय हितेश पाटील यांना मी इन्व्हाइट करतोय. चतुर्थ क्रमांक चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय ट्रिपल एस किंग सन्माननीय हितेश पाटील
त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि रोख रक्कम दिल्या जातील. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे ट्रिपल एस किंग. सर्व खेळाडूंना आणि मी संघ मालकाला विनंती करेल की आपण यावं, ही ट्रॉफी या ठिकाणी आपण कलेक्ट करायची आहे. ट्रिपल एस किंग चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. चतुर्थ क्रमांक या ठिकाणी निश्चितच आपण पाहतोय ट्रिपल एस किंग नवीन फ्रँचाइज टीम. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिले अनिकेत 11 पेन कोलीवाडा आयोजित पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मधला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आहे ट्रिपल एस किंग. आवाज थोडा कमी आहे कारण की त्यांना चॅम्पियन व्हायचं आहे, परंतु हार्ड लक म्हणूया. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाईल. खूप साऱ्या शुभेच्छा आपण या टीमला देऊया. तदनंतर तृतीय क्रमांक मी सन्माननीय अल्पेश मोकल साहेबांना या ठिकाणी मी विनंती करेल. अल्पेशजी मोकल. तदनंतर मी सन्माननीय राजूशेठ पिचिका साहेब त्यांच्या सहकारी मित्रांना मी सन्माननीय अनिरुद्ध दादा पाटील यांना मी विनंती करेल. दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पुढील पारितोषिक देऊया. तृतीय क्रमांकाचा मानकरी सात्विक आणि स्वरूप 11 रामवाडी. दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही ट्रॉफी आणि रोख रक्कम दिली जाईल. तृतीय क्रमांक थर्ड प्राइज सात्विक आणि स्वरूप 11 रामवाडी संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. नक्कीच सुजलला आपण त्या ठिकाणी पाहतोय. मग अतुल ठाकूर असेल, लल्ला वास्कर, दमदार पॅकर दर्शन म्हात्रे यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी अनिकेत 11 पेन कोलीवाडा आयोजित पेन तालुका प्रीमियर लीग 2024 तृतीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच सात्विक आणि स्वरूप 11 रामवाडी. नक्कीच पॅकर आमच्या सोबत आहेत. दर्शन दादा, चॅम्पियन ट्रॉफीला मिस केलंस का? नक्कीच, पण पहिल्यांदा मी ओरममध्ये ओनर झालेलो आहे आणि निश्चित पहिल्यांदा एवढा तिसऱ्या नंबरचा आनंद मी लल्ला थँक्स मी सगळ्या खेळाडूंना म्हणेन आमच्या की माझ्या मित्रांना आधीच सांगितलं माझा कुठल्या प्रकारे तुमच्यावर दडपण राहणार नाही. मला ओरममधलं काही माहिती नाही आहे. दादा तू काही टेन्शन घेऊन दीपक दा उदय दा सगळे अतिशय उत्कृष्ट खेळ केला आणि ओरमच्या ह्याच्यात अंडरमध्ये मी नेहमी घेतो टीम, पण ओरममध्ये जी मजा आली ती निश्चित मी तुमच्या सगळ्यांचा थँक्स लल्ला. विश्वासाने करणं तर त्याच्यानंतर सगळ्या आमच्या खेळाडूंना थँक्स बोलतो. आणि आयोजनच्या बाबतीत पूर्ण पेनच्या ह्याच्यामध्ये आणि सगळे चांगले खेळाडू आम्ही बघितले. बादलची बॅटिंग हार्ड लक, एक बॅड लक असं शेवटी ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. ओमकाराने अतिशय सुंदर असा खेळ केला. धन्यवाद सर्वांचं तुमचं पण. थँक्यू. यस, थँक्यू. खरं तर मनोगत आपण ऐकलं. दर्शन म्हात्रे, दमदार पॅकर या ठिकाणी सात्विक आणि स्वरूप 11 रामवाडी. तदनंतर द्वितीय क्रमांक अर्थातच फायनलच्या अंतिम लढतीमध्ये खरं तर पराभव ज्यांच्या वाटेला आला. 6 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकला, परंतु असं म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी असते. द्वितीय क्रमांक रनर अप टीम ठरलाय SS वॉरियर्स. प्लीज SS वॉरियर्स टीम आपण यावं या ठिकाणी आणि ही ट्रॉफी आपण कलेक्ट करायची आहे. SS वॉरियर्स टीमला आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी रनरअप खरं तर हा संघ ठरलाय. त्यांचे सर्व स्टार खेळाडू या ठिकाणी ट्रॉफी कलेक्शन करण्यासाठी आपण पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही ट्रॉफी दिली जाईल. सन्माननीय अनिरुद्ध दादा पाटील गटनेते पेन नगर परिषद, सन्माननीय राजूशेठ पिचिका साहेब, सन्माननीय नरेंद्र दादा, तदनंतर
मान्यवरांच्या उपस्थितीत खरं तर ही ट्रॉफी द्वितीय क्रमांक रनरअप संघ अर्थातच केतन घरतला आपण या ठिकाणी पाहतोय. मोलाचं योगदान, त्याची बॅटिंग असेल, गोलंदाजी, या स्पर्धेतील 2 मेडन षटक त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि खूप चांगली टीम बॉन्डिंग त्यांची आपण पाहिली होती. द्वितीय क्रमांक SS वॉरियर्स. नक्कीच या ठिकाणी आपण सुयश भटच्या सोबत जाऊया. सुयश सुयश खरं तर शेवटच्या मॅच मध्ये तुझा संघ पोहोचला. खेमा फार खुश होता. 22 रन स्कोर कार्डवर शेवटच्या 2 चेंडूमध्ये 6ची आवश्यकता असताना षटकार आला. हार्ट ब्रेकिंग मॅच होती. नक्कीच एक एवढी मेहनत पोरं करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि त्यात आमच्या टीमला तर जास्तच मेहनत लागली, कारण आदल्या दिवशी पण ते 3 मॅच खेळले, आज पण ते 3 मॅच खेळले. त्यामुळे कुठे ना कुठेतरी फिटनेसमध्ये थोडं तरी कमतरता येते. आमच्या समोरची टीम 2 दिवसापूर्वी खेळलेली, नक्कीच ते फ्रेश असतात. तरीसुद्धा टीममधल्या प्रत्येक प्लेयरनी इतका जीव लावून क्रिकेट खेळले की कोणाला वाटलं नव्हतं की आम्ही फायनलमध्ये पोचू, पण आम्ही पोचलो. तसंच बंटीला जेव्हा मी आयकॉन केलं तेव्हा बरेच सारे प्रॉब्लेमॅटिक गोष्टी बऱ्याच झाल्या, पण मी त्याला एक गोष्ट सांगितलेली की जाऊ दे, मी ती सांगत नाही, मे बी ती होईलच असं मला वाटतंय. की तू या टुर्नामेंटमध्ये उतरताना एक गोष्ट लक्षात ठेव, ती तू होणार आहेस. आयोजकांच्या मनात असेल तर नक्की होईल. येस, थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा तुला या ठिकाणी देखील आम्ही देतोय आणि निश्चितच पुढील वर्षासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आपला संघ चॅम्पियन होईल. धन्यवाद 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 लल्ला. येस, थँक्यू. या ठिकाणी आपण महेंद्र म्हात्रे क्राईम ब्रँच ऑफिसर त्यांना देखील आपण इन्व्हाइट करूया. आपण देखील मान्यवरांच्या सोबत या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. खरं तर मालिका वीर, मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि एकदा आपण संदीप भोईर सरांकडून पॉइंट्स आपण ऐकूया. हॅलो. फायनलची मॅच होईपर्यंत दोघांचा पॉइंट्स टेबलमध्ये फक्त 1 रनची फरक होता. तो म्हणजे ओमकारच्या होत्या 66 धावा आणि 12 विकेट आणि चेतनच्या होत्या 67 रन आणि 12 विकेट. पण तर फायनलच्या षटकामध्ये ओमकारने फक्त 7 धावा केल्या आणि एकही विकेट मिळाली नाही आणि चेतन घरने 19 धावा केल्या आणि 2 विकेट प्राप्त केला. तर समजून जा तुम्ही, ह्याच्यातच हा फायनलमध्ये हा निर्णय बदलला आणि चेतन घर सरशी ठरला. ओके, थँक्यू. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चेतन घरत. हेच सांगितलं होतं की तू या टुर्नामेंटमध्ये उतरशील तेव्हा तूच मॅन ऑफ द सिरीज असशील, हे त्याला आधीच सांगितलेलं. विचारा. नक्कीच मी मान्यवरांना विनंती करेल, दादांना विनंती करेल की या स्टार खेळाडूचा आपण गौरव करायचा आहे. अर्थातच सुयश भट आणि पॅक केलेली ही टीम आपण पाहतोय, SS वॉरियर्स. दादांच्या पवित्र शुभाहस्ते या ठिकाणी या गुणवान खेळाडूचा हा सत्कार, हा गौरव या ठिकाणी आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिका वीर चेतन घरत, मॅन फ्रॉम फणस डोंगरी. चेतन बंटी, दोन शब्द आम्हाला खरं तर ऐकायचे आहेत. चेतन प्लीज. सर्व विनंती करतायत. बंटी प्लीज. खरं तर थोडा लाजतोय तो, परंतु प्रथम क्रमांकाचा ट्रॉफी देण्यापूर्वी मी लल्ला वास्करला विनंती करेल की भाई आपण जॉईन व्हा प्लीज. लल्ला, प्रथम क्रमांकाचा मानकरी चॅम्पियन संघ ठरला. अर्थातच सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर साहेबांचा पराग 11 गोविर्ले.
साहेब त्या ठिकाणी आहेत. जयेशला आपण पाहतोय. खर तर स्टार खेळाडू चॅम्पियन संघ सामना या ठिकाणी आपण पाहायला मिळेल. सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर साहेबांचा पराग 11 गोविरले. विशाल पाटीलला आपण त्या ठिकाणी पाहतोय. खर तर या सर्व गुणवान खेळाडूंचं आपण कौतुक करूया. आणि हा संघ चॅम्पियन ठरलाय. खर तर काय म्हणशील, संघ चॅम्पियन ठरलाय. सर्व खेळाडू खुश आहेत. नक्कीच आपण शैलेश पाटीलकडे देखील जाणार आहोत. तत्पूर्वी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी परागकडे जाऊया आपण. 2 मिनिटं थांबा. पराग आपण सन्माननीय जगदीश ठाकूर साहेबांकडे जाऊया. साहेब, आपला संघ चॅम्पियन संघ ठरलाय. या ठिकाणी पेन प्रीमियर लीग या ठिकाणी ललाभाईने आयोजित केली. खरंच दरवर्षी म्हणजे अगदी पेन प्रीमियर लीग कधी येतो अशी उत्स्फूर्तपणे आम्ही सर्व वाट पाहत असतो. आणि चांगला यावर्षी देखील नियोजन चांगला ललाभाईने केला होता. अगदी एकदम क्लास सगळ्या गोष्टी आम्हाला मजा वाटली. आणि मी खूप आनंदित आहे कारण माझी टीम यावर्षी फायनलला गेली. 2 वर्ष आम्ही म्हणजे अगदी सुपर 4मध्ये गेलो, परंतु यावर्षी आम्ही फायनलपर्यंत गेलो आणि फायनल मारली. आणि यावर्षी आम्ही DK चषकला देखील फायनल मारली आणि पेन प्रीमियर लीगची देखील माझ्या टीमने फायनल मारली. मी लल्लाभाईचं देखील स्तुती करतो चांगली. या ठिकाणी असंच नियोजन करा. आणि प्रमुख पाहुणे देखील या ठिकाणी आमचे छोटे शेठ आले आहेत, राजू शेठ आले आहेत. हे सर्वांचं मनापासून मी धन्यवाद देतो सगळ्यांना. आणि या ठिकाणी तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर दादांकडे जाऊया. दादा, खरं तर ही स्पर्धा लल्ला वास्कर यांचं आयोजन, अनिकेत 11 पेन कोलीवाडा आयोजित पेन तालुका प्रीमियर लीग. दादा, या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल?